ए जा जा, तुला तर मी फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. तो त्याची किंमत तर अगदी कवडी मोल पण नाही. अशी वाक्य नेहमी आपल्या कानावर पडतात. पण कवडी मोल किंवा फुटकी कवडी याचा नेमका अर्थ होतो तरी काय? एकेकाळी कवडी ही चलन म्हणून वापरली जायची. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात कवडीचा वापर सामान्य आणि सर्वात लहान चलन म्हणून होत होता. फक्त भारतातच नव्हे तर आफ्रिका आणि आशियातील इतर भागांमध्येही कवडीचा वापर चलन म्हणून होत असे. कवडी ही अगदी कमी किमतीची होती. 3 फुट्या कवड्या म्हणजे 1 कवडी आणि 4 कवड्या म्हणजे 1 गंडा, 20 गंडा म्हणजे 1 पन, 16 पन म्हणजे 1 कहान, 10 कहान म्हणजे 1 रुपया. म्हणजेच 1 रुपयाला हजारो कवड्या मोजाव्या लागत होत्या. हे कवडीचं चलन साधारण 4000 वर्षांहून अधिक काळ वापरात होते. पण ब्रिटिश राजवटीत प्रमाणबद्ध नाणी तयार केली गेली आणि कवड्यांचा वापर हळूहळू कमी होत गेला. सन 1805 मध्ये ब्रिटिशांनी सरकारी महसूल भरण्यासाठी कवडीचा वापर पूर्णपणे बंद केला आणि हळूहळू 19व्या शतकाच्या मध्यात कवडीचा वापर पूर्णपणे बंद होत गेला. चलन म्हणून तर कवडी बंद झाली, पण शब्द म्हणून आजही ती तितकीच वापरली जाते. तुम्हीही जर कुणाला कवडी मोल समजत असाल तर लक्षात घ्या की कवडीला सुद्धा किंमत आहे. रील आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.